दसरा दिवाळी तुझी माझा सण सखे हरिजन भेटतील अमुक जोडिल्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही रेखा धन्य दिवसाने झाला दुनियाचा विकली हे वाचा राम नामे अमुक जोडिल्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा तुका म्हणे काय होत राई जीव ठेवू पायी संतांचिया अमुक जोडिल्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा पांडुरंगा करू मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा
देवा तुझी गणेशु सकलार्थ मतिप्रकाशु मने निवृत्तीदासो उदाहरणी दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील अमुक जोडिल्या पुण्याची आराशी पारत्या सुखाशी नाही लेखा. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातला खरा दसरा सांगितलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये आज या दसऱ्याच्या पुण्यपर्व काळावरती स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या या संस्थेमध्ये या ठिकाणी चालत आलेली ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. सर्व गुरुजनांच्या आज्ञेने आदरणीय परमपूज्य गुरुजी नानांच्या आज्ञेने आज माझ्याकडे सेवा दिली आहे. सेवेकरता उपस्थित सर्व गुरुजन मंडळी, सर्व आजी माझे गुरुबंधू मंडळी, यावर्षी विशेष करून आपल्याला जे काही अतिथी लाभलेले आहेत, मुख्य म्हणजे आपले विश्वस्त मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. कीर्तनाचा योग फार कमी येतो, आपला मीटिंगचाच योग जास्त आहे. आणि विशेष करून मराठवाडा मित्र मंडळ जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचं आपल्या वारकरी शिक्षण संस्थेवर खूप प्रेम आहे. तुकाराम महाराजांनी सरांना कोणती गोष्ट सांगितली, मला लायब्ररी करायची, कपाट पाहिजे, सर कधीच नाही म्हणत. प्रत्येक गोष्टीमध्ये सर सांगतात मला फक्त तुम्ही सांगा. आणि दरवर्षी आवर्जून सर या ठिकाणी या कार्यक्रमाकरता उपस्थित राहत असतात. त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून जे आलेले आहेत आदरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर, आपल्या संस्थेचे आधारस्तंभ, त्यांनी पुण्याला SP कॉलेजमध्ये जवळजवळ 30 वर्ष प्राचार्य म्हणून सेवा केली. त्याच कॉलेजमध्ये त्यांनी अनेक वर्ष प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी सेवा केली. आणि सध्या पुणे विद्यापीठामध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे, लोकमान्य टिळक अध्यासक असे दिलीपजी शेठ सर याही उपस्थित आहेत. सर्व गुरुजन मंडळी, सर्वांच्या चरणी वंदन करून या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल आज दसऱ्याचा दिवस आहे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा असा दिवस आहे. तसं पाहायला गेलं तर आपली संपूर्ण भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती जी आहे ती उत्सव प्रधान संस्कृती आहे. जेवढे सण, जेवढे उत्सव हिंदू संस्कृतीमध्ये आहेत, आमचे आदरणीय बडे महाराज सुद्धा आहेत, संतोष महाराज, जेवढे सण, जेवढे उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत, तेवढे उत्सव सण कुठल्याच संस्कृतीमध्ये नाहीत. त्याला कारण जर काय असेल तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवंताचे अवतार आहेत. इतर संस्कृतीमध्ये देवाचे अवतार नाही. इतर संस्कृतीमधला देव निर्गुण निराकार आहे, तो कधी सगुण साकार होतच नाही. त्याला जर वाटलंच तर तो मेसेंजर पाठवतो. परंतु देवाचे जे अवतार आहेत ते हिंदू संस्कृतीमध्ये आहेत. आणि त्या अवताराच्या संबंधाने आपण अनेक उत्सव साजरे करत असतो. कशा करता हे सगळे उत्सव आहेत तर उत्सव शब्दाचा अर्थच आहे आनंद. आपलं संपूर्ण जीवन हे उत्सवमय व्हावं, आनंदी व्हावं, याच्याकरता हे उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल
केवळ पैसे कमावण्याकरता, काम करण्याकरता नाही, तर ते मनुष्याचं जीवन जे आहे ते आनंद प्राप्त करण्याकरता. नुसता आनंद नाही, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिद आनंद स्वरूप असलेलं जे परमात्मा स्वरूप आहे, जे जीवाचं मूळ स्वरूप आहे, आनंद प्राप्ती करता मनुष्याचं जीवन आहे. म्हणून आयुष्य हे साधन आहे आणि साध्य काय असेल तर आनंद आहे. म्हणून मनुष्याला आपल्या जीवनातलं साध्य माहिती पाहिजे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर एक दृष्टांत सांगायचे, विनोदाची गोष्टी सांगायची. एका माणसाने टोपी घातली होती. त्याला विचारलं टोपी कशा करताय? तो म्हटला डोक्या करताय. बरोबर, टोपी कशा करताय बाबा? म्हटला डोक्या करताय. मग विचारलं डोकं कशा करताय? तो म्हटला टोपी करताय. हे मात्र चुकीचं उत्तर आहे. तसं जीवनात एखाद्याला विचारलं काम कशा करता? म्हटलं जगण्याकरता. बरोबर उत्तर. जगायचं असेल तर काम केलंच पाहिजे. काम कशा करता? जगण्याकरता. म्हटलं जगता कशा करता? म्हटलं काम करण्याकरता. खाता कशा करता? जगण्याकरता. जगता कशा करता? म्हटलं खाण्याकरता. नाही, कामही केलं पाहिजे, खाल्लंही पाहिजे, पैसे मिळवले पाहिजे, पण हे सगळं कशा करताय? आनंदा करताय. विठ्ठल प्रत्येक उत्सवाच्या पाठीमागे काही ना काही विचार आहे. प्रत्येक उत्सवाच्या पाठीमागे काही ना काही विज्ञान आहे. उत्सव म्हटला की त्याच्यामध्ये काही ज्ञान आहे, त्याच्यामध्ये काही क्रिया आहे, त्याच्यामध्ये काही भावना आहे. विठ्ठल सद्गुरु ध्रुव महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आपले सगळ्यांचे आधारस्तंभ, विश्रांतीवड असे सद्गुरु शांतीब्रह्म परमपूज्य गुरुवर्य पुरेकर बाबा, त्याचबरोबर आदरणीय परमपूज्य गुरुवर्य शास्त्री बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विठ्ठल वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांना पाहिलेली जी काही मंडळी आहे ती आता जास्त राहिली नाही. परमपूज्य गुरुवर्य बाबांनी मामांच्या सहवासामध्ये अनेक काळ बाबांचा त्या ठिकाणी गेलेला आहे. किंबहुना बाबांचं मामांचं पत्र लिहिण्याचं काम परमपूज्य गुरुवर्य बाबांच्याकडे होतं असं बाबा सांगत असतात. बाबा आठवण सांगत असतात, जर संस्थेचं पत्र असेल,
संस्थेच्या संबंधाने लिहायचं असेल तर वैकुंठवासी मामासाहेब संस्थेतलं पत्र घेत होते आणि वैयक्तिक पाठवायचं असेल तर स्वतःचं पत्र विकत आणायला लावत होते. विठाल वैकुंठवासी मामांना पाहिलेली बाबा आहेत, नानांनी पाहिलं असेल, आदरणीय शास्त्री बाबांनी पाहिलंच असेल मामा. शास्त्री बाबा पाहिलं मामांना, बाबांनी सुद्धा खूप पाहिलं. तुम्ही दोघांनी पाहिलं, वा वा वा, सरांनी पाहिलं असेल. मामांच्या कॉलेजमध्ये ज्यांनी अनेक वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं, किती वर्ष सर केलं? 11 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं. दिलीप सर आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल आपले जे काही सण आहेत, जे काही उत्सव आहेत, त्या सगळ्या सणामध्ये उत्सवामध्ये ऋषी मुनींनी साधू संतांनी काही विचार आपल्याला दिलेले आहेत. उत्सवामध्ये काही क्रिया आहेत आणि त्या क्रियेच्या बरोबर काही विचार दिलेले आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, हे सगळे सण आहेत, उत्सव आहेत, त्याच्यामध्ये विचार मागे पडतात आणि फक्त क्रिया शिल्लक राहतात आणि मग त्या उत्सवामध्ये अनेक प्रकारच्या विकृती शिरतात. म्हणून उत्सव संपन्न करत असताना, उत्सव साजरा करत असताना त्याच्या पाठीमागचा मूलभूत विचार काय तो आपण लक्षात घेतला पाहिजे. विठाल विठाल बाबतीत आपण पाहतो आज ते उत्सव थोडेसे विकृत झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर गणेश उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी तो सुरू केला. मी कुठेतरी परवा ऐकलं, लोकमान्यांनी गणपती बाप्पाच का निवडला? म्हटले बाकीचे सगळे देव जे आहेत ते पंथामध्ये, संप्रदायामध्ये अडकलेले आहेत. म्हणजे रामाची पूजा सुरू केली तर कदाचित शिवाची पूजा करणारे विरोध करू शकतात. सगळे लोक एकत्र येतील, सगळ्यांना मान्य असलेला देव कोणता आहे? ते म्हटले गणपती बाप्पा. प्रत्येक संप्रदायामध्ये गणपतीची पूजा केली जाते म्हणून त्यांनी गणपती निवडला. कशा करता गणेश उत्सव सुरू केला होता? सगळे लोक एकत्र आले पाहिजे, स्वराज्य मिळवायचं होतं, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. त्या उदात्त हेतूने लोकमान्याने हा उत्सव सुरू केला. त्याच्या पाठीमागे विचार दिला होता. पण आज जर आपण गणेश उत्सव पाहिला, किंबहुना आज जर लोकमान्य असते आणि त्यांनी आजचा गणेश उत्सव पाहिला असता तर त्यांना खंत वाटली असते. मी कोणत्या उद्देशाने सुरू केले नाही, काय चाललंय, म्हणजेच काय, प्रत्येक उत्सवाच्या पाठीमागे जो विचार आहे तो आपण जपला पाहिजे. विठ्ठल दसरा आहे, त्या दसऱ्याच्या पाठीमागचा नेमका विचार कोणता आहे? खरा दसरा म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून सांगितलेला, सांगितलेला आहे, विचार सांगितलेला आहे. आता दसरा म्हटल्यानंतर दसऱ्याचं खूप महत्व आहे. पहिल्यांदा आपण थोडंसं त्याचं लौकिक दृष्टीने महत्व पाहू, नंतर आध्यात्मिक विचार पाहायचा. दसरा म्हटल्यानंतर 3.5 मुहूर्त आहेत, त्याच्यापैकी एक मुहूर्त दसरा आहे. दसऱ्याच्या संबंधाने अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्याच्यापैकी एक कथा अशी आहे की भगवान प्रभू रामचंद्र यांनी 9 दिवस त्या ठिकाणी नवरात्रीचं व्रत केलं आणि मग रावणावर स्वारी करण्याकरता आजच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांनी प्रस्थान केलं किंवा सीता मातेच्या शोधाकरता आज हनुमंतरायांना पाठवलं असंही वर्णन आहे. काही ठिकाणी मारलं असाही उल्लेख सापडतो, परंतु त्याचा मला काही पुरावा सापडला नाही बरं का मारल्याचा. मग रावण का जातात?
उत्तर प्रदेशामध्ये आजच्या दिवशी रावण जाळतात. तुम्ही टीव्हीवर जर पाहिलं तर मोठे मोठे रावण असतात. त्याचं रावण जाळण्याचं कारण असं सांगितलं की प्रभू रामचंद्रांनी संकल्प केला, मी आता रावणाला मारणार. आणि भगवान प्रभू रामचंद्र हे सत्य संकल्प आहे. रावणाला मारणार असं म्हटल्याबरोबर सगळी वानर सेना होती, त्यांनी जय जयकार केला. म्हटले आता रावण मेलेच जमाय. विठ्ठल प्रतीक म्हणून रावण जाळला जातो. आपल्याकडे थोडीशी ती प्रथा कमी आहे, परंतु उत्तरेकडे मात्र असे मोठे मोठे गवताचे रावण जाळतात. एका मोठ्या महात्म्याच्या मुलाखतीत मी असं वाचलं. ते म्हटले, मी एका गावामध्ये प्रवचन करायला गेलो आणि गावातले सगळे लोक आले आणि मला सांगायला लागले, महाराज आम्ही आज रावण जाळला. आणि हे बर का महाराज, ऐका बर का महाराज, संपूर्ण पंचकृषीत जेवढा रावण मोठा नव्हता तेवढा आमचा रावण मोठा होता. ते महाराजांनी त्यांना हात जोडले सांगितलं, तुम्ही रावण जाळला पण बाहेरचा रावण जाळला. सगळ्यांच्या पेक्षा मोठा आमचा रावण होता. हा स्पर्धा रूपी रावण पाहिला जाळला. विठ्ठल विठ्ठल. पाठीमागचा विचार बाजूला होतो, मग विकृती शिरते त्याच्यामध्ये. दसऱ्याच्या संबंधाने हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. दसऱ्याच्या संबंधाने परमात्म्याने रावणावर विजय मिळवला. म्हणजे विजय मिळवण्याकरता प्रभू रामचंद्र सिद्ध झाले, हा एक विचार आहे. आणि दुसरी प्रसिद्ध कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पैठणचा एक कौत्स्य नावाचा एक ब्रह्मचारी विद्याभ्यासाकरता म्हणून वरतंतू नावांच्या ऋषींच्याकडे गेला. आणि गेल्यानंतर त्याने सगळ्या विद्या घेतल्या, 14 विद्या शिकलाच होते. आणि शिकल्यानंतर गुरुजींच्याकडे गेला आणि सांगितलं, गुरुजी मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची इच्छा आहे. आता गुरुजी उदार होते, आपले वारकरी. विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार. गुरुजींनी सांगितलं, बाबा मला दक्षिणा मी काही दक्षिणा तुला शिकवत नाही. कितीतरी असे विद्यार्थी असतील, गुरुवरे बाबांना नंतर आल्यानंतर ओळख सांगावी लागते. अनेक विद्यार्थी शिकून गेले. गुरुवरे शिकवत असतात, उदार असताना वाटत असतात, कोणाकडून कसली अपेक्षा न करता तू मला ओळख ही अपेक्षा नाही. आणि त्या गुरुंनी सांगितलं, बाबा हे बघ, मला गुरुदक्षिणा नको, तू आला शिकला म्हणून हीच गुरुदक्षिणा मी मानतो. पण तो शिष्य जरा हट्टी होता. काही शिष्य हट्टी असतात, काही मात्रही असतात. पण त्या शिष्याला त्या गुरुला थोडा राग आला. गुरुजींनी सांगितलं, बघ मी नको नको म्हणतोय, तू घ्या म्हणतो, घ्या म्हणतो, जा म्हणते. माझ्या करता तू गुरुदक्षिणा म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन. किती कोटी? आणि मग सुवर्ण मुद्रा आणायचं. त्यावेळेस त्या कालावधीमध्ये अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचे वंशज रघु महाराज त्या ठिकाणी राज्य करतो. यांचा उल्लेख प्रभू रामचंद्राने खूप केलेला आहे. रघुकुल नीती सदा चेली आई, प्राण जाई तरी वचन न जाई. असे रघु महाराज दानी होते. त्या रघु महाराजांच्याकडे त्या ठिकाणी तो जो ब्रह्मचारी आहे तो गेला, म्हटला मला गुरुंना दक्षिणा द्यायची 14 कोटी सुवर्ण मुद्रा. पण मला असं नेमकं रघु महाराजांनी 3 अश्वमेध यज्ञ केले होते आणि त्या अश्वमेध यज्ञामध्ये सगळंच दान देऊन टाकलं. ते स्वतः मातीच्या भांड्यामध्ये खाल्ले होते, काहीच नव्हतं. आणि आता आपल्याकडे तर काही नाही आणि आपल्याकडे हा ब्राह्मण मागण्याकरता आलेला आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले, अपमान लिया अतिथी ने सुकृताची संपत्ती.
अतिथी जर त्या ठिकाणी विनोद केला तर आपलं सुकृत घेऊन जातो, पुण्य घेऊन जातो. म्हणून त्याला सांगितलं, बाबा 3 दिवस अजून थांब, मी तुझ्या काहीतरी दानाची व्यवस्था करतो. आणि म्हणून रघु महाराजांनी विचार केला, आता आणायचं कुठून? आपण क्षत्रिय आहोत, आपण एक काम करू, कुठल्या तरी राजावर स्वारी करू आणि त्याच्याकडून हे धन घेऊ. कोणावर स्वारी करायची? असं लिहिलंय की रघु महाराजांनी स्वर्गावर स्वारी करण्याचं ठरवलं. रघु महाराज किती बलवान असतील, शक्तिवान असतील बघा. स्वर्गावर मी स्वारी करणार. आणि इंद्रदेवाला ही बातमी कळाली, आपल्यावर रघु महाराज स्वारी करून येणार आहे. कशा करता? 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्यांना पाहिजे. त्यांनी स्वारी करायला येण्याच्या अगोदरच इंद्रदेवाने कुबेर महाराजांना सांगून रघु महाराजांच्या राज्यामध्ये सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला. आणि तो पाऊस पडल्यानंतर मग आता रघु महाराज म्हणजे ठीक आहे, आता स्वारी करायची काही गरज नाही, आपल्याला सुवर्ण मुद्रा मिळण्याचे कारण होतं. त्या ब्राह्मणाला सांगितलं, त्या ब्रह्मचार्याला सांगितलं, बाबा ह्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा मोजून घे आणि तुझ्या तो घेऊन जा करून सांग. त्यांनी मोजल्या, 14 कोटीच घेतल्या बरं का. पोते म्हणत बसला नाही, 14 कोटी घेतल्या. आणि ते पाऊस पडलेला होता तिथे. त्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेतला. राजाला सांगितलं, मला 14 कोटी पाहिजे होते, मी 14 कोटी घेतल्या. राजाने सांगितलंय, बाकीचं काय करायचं? तुझ्या करता आलाय, तू घेऊन जा. त्यांनी सांगितलं, मला 14 कोटीसाठी मी संकल्प केला होता, मला एक मुद्रा सुद्धा त्याच्यावरती नको. हे सगळं जण तुम्ही आणलेलं आहे तुमचं जण. राजा म्हणला, माझ्या करता आलं नाही, मी घेणार नाही. रघु महाराज होते बरं का. म्हणजे हे म्हणतात मला नको, तो म्हणतो मला नको. आता उलट झालेलं आहे, सगळे मलाच पाहिजे म्हणतात. आणि मग रघु महाराजांनी त्या मुद्रांचं काय केलं असं वर्णन केलंय. त्या मुद्रा ज्या पडल्या होत्या त्या शमीच्या झाडावर पडल्या होत्या आणि आपट्याच्या झाडावर पडल्या होत्या. तिथे त्याचे ढीक केले आणि लोकांना सांगितलं, प्रजेला सांगितलं, ज्याला जे पाहिजे असेल त्याने तिथून सुवर्ण मुद्रा घेऊन जा. आणि ते सोनं त्यांनी लुटलं अक्षरशः. म्हणून तेव्हापासून आजच्या दिवशी तो प्रसंग घडलेला असल्यामुळे आपण सोनं लुटतो, पण आपण खरं सोनं नाही लुटत. ते आपट्याच्या झाडावर पडले ना, आपट्याची पानं सोनं म्हणून आपण देतो. आजच्या दिवशी सीमोल्लंघन केलं जातं. आजच्या दिवशी एकमेकाला लोक भेटतात. हा झाला त्याच्या पाठीमागचा पौराणिक विचार. परंतु आपल्या जीवनातला खरा दसरा कोणता आहे ते तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
महाराज सांगतात आमचा दसरा कोणता, खरा दसरा कोणता. परमपूज्य गुरुवर्य बाबांची अनेक कीर्तने या अभंगावर मी ऐकली. बाबाशी प्रस्तावना करत असतात की तुकाराम महाराज दसऱ्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे भजन करण्याकरता भंडारे डोंगरावर निघाले. आपला रोजचा नित्यनेम सकाळी उठायचं, विना घ्यायचा, टाळ घ्यायचा, चिपळे घ्यायचे, डोंगरावर जायचे. काही लोक तुकाराम महाराजांना रस्त्यातच भेटले. सकाळी सकाळी स्नान करायला निघालेले. अहो महाराज कुठे निघाले? तुकाराम महाराज म्हटले तुम्हाला माहिती नाही का मी कुठं जातो? याजसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा, माझे दितावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. मी आपलं भजन करायला जात असतो रोज, तुम्हाला माहिती आहे. अहो महाराज तुम्ही रोज जाता ठीक आहे, पण आज नका जाऊ. म्हणजे आज काय? अहो तुम्हाला माहिती नाही का दसरा आहे. तुकाराम महाराज म्हटले ठीक आहे, तुमच्याकरता असेल दसरा, माझ्याकरता रोजच दसरा आहे, रोज दिवाळी आहे. विठ्ठल काय असतं? ज्यांनी कधी जीवनात आनंदच पाहिला, ज्यांना परमार्थाचा आनंद मिळालेला नाही, आनंदाकरता अतृप्त असलेली जी लोक आहेत, असं काही लौकिक सण वगैरे आला की खूप गुरळून जातो. हो दसरा आला, दसरा आला, दिवाळी दिवाळी. पण त्यांचा तो आनंद जो असतो तो काही काळ टिकणार असतो. गुरुवरी सांगत असतात बऱ्याच लोकांची दिवाळी येते आणि दिवाळं काढून जाते, आणि दिवाळी झाल्यानंतर परत शिमगा करायची वेळ येते. म्हणजे कायमची दिवाळी नाही, लौकिक दिवाळी आहे, तात्पुरती दिवाळी आपण साजरी करतो, साजरी केली पाहिजे. परंतु आपल्या जीवनामध्ये संतांनी जी दिवाळी सांगितली ती नित्य. ज्यांना परमानंद मिळालेला आहे, ज्यांना संतवाङ्मयाचा आनंद मिळालेला आहे, ते सण साजरे करतात, पण त्यांना विशेष काही त्याच्यात आनंद वाटतो. कारण जो आनंद कुठल्याही साधनाशिवाय प्राप्त होतो असा परमानंद ज्याने सेवन केलेलं आहे. हो काय? देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त साधा भोगिता. मग तुकाराम महाराज म्हटले बाबा काय दसरा? अहो तुम्हाला माहिती नाही का आज शिलंगणाला जायचं, शिमोल्लंघन बघा. आज भेटायला जायचंय, आज सोनं लुटायचंय, आज आमचं गोडधोड करायचंय, आणि आज दसरा साजरा करायचा आहे. तुकाराम महाराज म्हटले बाबा तुला खरं सांगू का, हा दसरा साजरा करतो, पण आपल्या जीवनामध्ये कायमचा दसरा असला पाहिजे, कायमची दिवाळी असली पाहिजे. आणि तो कायमचा दसरा आणि कायमची दिवाळी कशाने प्राप्त होईल? महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोची माझा सण, तोच माझा सण आहे. आम्हाला सण हाच आहे. कोणता? सगळे हरिजन भेटतील, भगवंताचे भक्त आम्हाला भेटतील, संत आम्हाला भेटतील, आणि संत भेटले की आमच्या जीवनातले सगळे सण झाले. विठ्ठल अविवेकाची काजळी फिरोनी गेले कधी पोजळी, दैरोग्या पाहे दिवाळी, विठोबाचे राज्य
आमचा जो दसरा आहे तो दसरा तुमच्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर मी सांगतो तो दसरा साजरा करा. दसरा दिवाळी तोची माझा सण, तोच आहे सण. चकार वापरलेले म्हणजे मला दुसरा सण नाहीये. थोडक्यात काय, माझ्या आनंदाकरता दुसऱ्या कुठल्याही सणाची गरज नाहीये. मग कोणता सण तुम्ही मानता, कोणता दसरा दिवाळी मानता? तसं पाहायला गेलं तर दसरा आपला वेगळा आहे. विजयादशमीला दसरा आहे, दिवाळी अजून पुढे. पण महाराज म्हणतात सगळे सण एकत्र आम्हाला कधी सखे हरिजन भेटतील, त्यावेळेस आम्हाला हरिजन भेटते. हरिजन म्हणजे हरीचे भक्त किंवा हरी ज्यांचा भक्त आहे असे संत. हे आमचे खरे सखे, ते आमचे खरे सोयरे. व्यवहारात सोयरे वेगळे, व्यवहारातले सोयरे वेगळे. गुरुवारी सांगत असतात सोय पाहून रे वाढणारे सोयरे व्यवहारात. पण हे सोयरे असे ते माझे सोयरे सज्जन संगाती पाया ठेविती. आपल्याला जन्म मरणातून सोडवणारे, सर्व दुःखातून सोडवणारे असे सोयरे. तुका म्हणे सखे विठोबाची ते सारे, ते परमात्मा स्वरूप झालेले असे संत भेटले की आमचा दसरा आणि दिवाळी. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या सहवासात असं काय घडतं की तुम्हाला दसराही प्राप्त होतो, दिवाळी प्राप्त होतो. आणि संतांना दसऱ्या दिवाळीची उपमा का दिली? जसं दसऱ्याचा मुहूर्त जो आहे तो अनेक वर्षानंतर येतो, म्हणजे 1 वर्षानंतर येतो. आणि मुहूर्ताचं वैशिष्ट्य असं असतं, तो मुहूर्त जर साधला त्या दिवशीचे ग्रह तारे असे काही विलक्षण असतात की त्या दिवशी केलेलं भजन नामस्मरण चिंतन जे आहे ते अक्षय फलदायी असतं. असं म्हणतात मुहूर्ताच्या दिवशी आपण जे करतो तसंच आपल्याकडून पुढे घडत राहतं वर्षभर. म्हणजे आजच्या दिवशी आपण नामस्मरण केलं तर आपल्याकडून काय घडणार, आजच्या दिवशी आपण भजन केलं तर आपल्याकडून काय घडणार, आणि आजच्या दिवशी भांडण केलं तर. मुहूर्त साधावा लागतो. मुहूर्त जसा वर्षातून एकदाच येतो तसा हा दसरा सुद्धा संत संघ, हा संत जो आहे, संघ जो आहे हा मुहूर्तच आहे. लक्षात, हा सुद्धा एवढा सुलभ नाही. नारद महर्षींनी संत भेटीचं वर्णन करत असताना असं म्हटलंय, मत संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. संतांचा संघ जो आहे तो दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे म्हणजे अगम्यो, संत कळायला कधी, पण कळले तर अमोघश्च म्हणजे अमोघ असं फळ देणार आहे. विठ्ठल विठ्ठल. संत भेट होणं म्हणजे दसऱ्यासारखीच दुर्लभ आहे. तसं पाहायला गेलं तर 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मी विस्तार करत नाही, आपल्याला 7:30 पावणे 8ला संपवायचं. 7:30ला तुम्ही म्हणाल 7:30 काय अर्थ. हे आपलं संस्थेतलं कीर्तन आहे, इथं सगळीच कीर्तनकार आहे. म्हणून मनुष्यत्व दुर्लभ आहे, मुमुक्षत्व दुर्लभ आहे, आणि महापुरुष संश्रया, हा महापुरुषांचा संघ दुर्लभ आहे. म्हणून संत भेटणं हा जीवनातला खरा दसरा आहे. वर्णन केले कारोबाराने, अक्षय मुहूर्त अवतार
कान्होबारायांचा अभंग आहे प्रसिद्ध. अक्षय मुहूर्त आवटामध्ये साधते. या आवट हातचा देह आहे 3.5 हाताचा, याच्यातच हा मुहूर्त सापडतो. याच्यातच संत संगती प्राप्त होते, याच्यातच आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. आणि म्हणून संत आमच्या जीवनामध्ये आले, आमच्या जीवनामध्ये संत भेटले, खरा आमच्या जीवनामध्ये दसरा प्राप्त झाला. आता दसरा म्हटल्यानंतर सीमोल्लंघन आहे, दसऱ्या म्हटल्यानंतर सोनं लुटायचंय, दसऱ्याची भेट सांगितली तुम्ही. पण त्या संतांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी तुम्ही कोणतं सोनं लुटणार आहे त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्याच्या. आपल्याला पुण्याच्या राशीच्या राशी प्राप्त होतात. अमुक जोडिल्या पुण्याची राशी. ज्या पुण्याला उपमा देता येत नाही, पुण्यामध्ये सुद्धा काही प्रकार येतात. ज्ञानोबारायांनी प्रकार केलेले, पापात्मक पाप, पापात्मक पुण्य आणि शुद्ध पुण्य. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. माते जेने पावे जे ते शुद्ध पुण्य. व्यवहारात बऱ्याच वेळेला आपण ज्याला पुण्य म्हणतो ते पापात्मक पाप असत, पापात्मक पुण्य असत. काहीतरी इच्छा देऊन पुण्य करणं, कर्म करणं, इच्छा ठेवून पुण्य कर्म करणं, ज्ञानोबाराय म्हणतात हे पापात्मक पुण्य. निष्काम पुण्य जे असतं ते मात्र देवाची आपली भेट घडून देतं, ते शुद्ध पुण्य आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आणि असं पुण्य संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होत असतं. संतांच्या सहवासात नामस्मरण घडतं, हरिमुखे म्हणा. नुसतं संतांचं वर्णन जरी केलं तरी पुण्यवंत व्हावे. पुण्य पिके पापा नाश म्हटलं. काय बोलवाल नाही, येथे वसते हरिचे दास, पुण्य पिके पापा नाश. आणि पुण्याचा आणि सुखाचा संबंध आहे. गुरुवारी सांगत असतात पैशाचा आणि सुविधेचा संबंध आहे, आणि पुण्याचा आणि सुखाचा संबंध. ज्याच्याकडे जास्त पैसे त्याच्याकडे जास्त सुविधा, आणि ज्याच्याकडे जास्त पुण्य तो जास्त सुखी. विठ्ठल विठ्ठल. समजतो ते खरं सुख नाही. आपण लौकिक सुखाला सुख समजत असतो, विषयाच्या सुखाला आपण सुख समजतो. कोणी अभ्यासाच्या सुखाला सुख समजतो, कोणी अभिमानाच्या सुखाला सुख समजत असतो. पण खरं सुख वेगळं आहे. लक्षात वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर एक उदाहरण द्यायचे. म्हणजे सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या कशा वेगवेगळ्या आहेत त्याच्याकरता ते उदाहरण द्यायचे. मामासाहेब असं म्हणायचे की ते एका माणसाने स्मशानात दुकान टाकलं. स्मशानात दुकान कशाचं टाकावं लागेल? लाडू पेढ्याचं. तिथं जे साहित्य लागतं त्याचं दुकान टाकलं. त्याच्याकडे पैसे नव्हते. एका माणसाकडून 2 लाख रुपये उसने घेतले, दुकान वगैरे टाकलं. एकदम विजयादशमीला उद्घाटन समारंभ झाला.
3 महिने झाले त्याच्या गावात एकही माणूस मेला नाही. ज्याचे पैसे घेतले होतो तो मागे लागला, तर म्हणायला लागला, भाऊसाहेब 2 महिन्याच्या मुलीने पैसे घेतले आणि एकही पैसा दिला नाही आता. तो म्हटला, हो काय सांगायचंय, दुकान चालू झाल्यापासून आमच्या गावात एकही मनुष्य मेला नाही. मी रोज सकाळी हनुमंताला नारळ फोडून येतो. तर तो हनुमंताला नारळ फोडून काय म्हणत असेल, म्हणजे काय, गावात कोणी मरण पावलं तर गावात दुःख आहे, पण याला सुख होत आहे हे विषयाचं सुख आहे किंवा हे भ्रमातलं सुख आहे. खरं सुख कोणतं आहे? ज्ञानोबा तिच्या व्याख्या सांगतात की मौना सोयी जीवात्मयाची आहे ते जे होय तया नाम सुख. आता सुखते गा किरटी दावी जे तुझ तिथी जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय विठ्ठल विठ्ठल. नसलेलं सुख देत नाही, असलेलं सुख देतात. गुरुवारी पटात सांगत असतात, सुख बाहेरून आणायचंय का सुख हे जीवाचं स्वरूपच आहे. सुख हे जीवाचं स्वरूपच आहे. गुरुवारी सांगत असतात, सुखरूप असलेल्या जीवाला सुखी व्हावं असं वाटणं हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. सुखरूप असलेल्या जीवाला सुख व्हावं असं वाटतं. का वाटतं? कारण मी सुखरूप आहे, ज्ञान नाही. विठ्ठल विठ्ठल. हे सुख मिळतं. सुखया संत समागमे आणि ते सुख एवढं वाढतं, किती वाढतं त्याचं वर्णन ते श्रेयाचं. एवढं वाढतं. धन्य दिवस आजी झाला चिंतन घडलं की तुकाराम महाराज म्हणतात, आमची वाचा पिकली. आमची वाचा काय झाली? पिकली. हे वाचा रामनामाने वाचा पिकली. कोणाची कशाने वाचा पिकते काही सांगता येत नाही. रामनामाने आमची वाचा पिकली. रामनामाने वाचा पिकली म्हणजे काय? 2-3 अर्थ आहे बरं का. राम नामाचं पीक वाचेला आलं, गुरुवारी सांगत असतात. किंवा आमची वाचा रामनाम घेऊन परिपक्व झाली. सतत आमची वाचा आता रामनाम घेते. आपल्याला नाव घ्यावं लागतं आणि त्यांचं नामस्मरण आपोआप येत असतं. माझी मज झाली छंदया नामाचा. त्यांचं रामनाम जे आहे ते पिकलेलं रामनाम आहे. नुसतं त्यांचं नामस्मरण त्यांच्या मुखातून ऐकलं तरी समोरच्याला समाधी लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संस्थेतली काही गुरुजन मंडळी झाली. असं म्हणतात, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, गुरुनाम गुरु मामासाहेब शेवटच्या काळामध्ये 10च मिनिटं प्रवचन करायचे. थकले होते, आजार होते, पण सगळ्या लोकांचा आग्रह म्हणून 10 मिनिट प्रवचन करायचे. पण मामांचं प्रवचन ऐकायला लोक 10 तास येऊन बसायचे. लोकांना जर विचारलं होते 10च मिनिटं बोलतात आणि तुम्ही 10 तास येऊन बसता, लोक असं म्हणायचे, त्यांच्या मुखातून नुसतं राम ऐकलं तरी आमचं कल्याण होते. एक शब्द त्यांचा ऐकला तरी सुद्धा
आम्हाला असं वाटतंय की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. पिकली हे वाचा रामनामे, त्यांची वाचा पिकली. गुरुवारी बाबांची वाचा पिकलेली, नानांची वाचा पिकलेली, शास्त्री महाराजांची वाचा पिकलेली. मग नाना खवळले तरी गोड वाटत. पिकलेल्या वाणीतूनच आपल्याला ऐकायला पाहिजे. मग आम्ही नानांना खूप आग्रह करतो, पण नाना आम्हालाच उभं करतात. तुमची पिकलेली वाणी आम्हाला ऐकू द्या. खूप गोड चिंतन करतात. गुरुवारी बाबा चिंतन करतात. बाबांचं स्वास्थ्य बरोबर नाही. पिकली हे वाचा रामनामे, त्यामुळे झालं काय? धन्य दिवस आधी झाला सोनियाचा. आमच्या जीवातला दिवस जो आहे तो सोन्याचा झाला. सोन्याचा झाला म्हणजे आमचा जीवनात जो दिवस आहे तो सुखाचा झाला. अर्थात आम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घरू, आजी सोनियाचा हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा वर्षे अमृताचा घरू, आजी सोनियाचा. परमात्मा दर्शन झालं. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला. आजी आनंदू रे साक्षात्कार झाला. आमच्या जीवनामध्ये खरा दसरा प्राप्त झाला. आमच्या जीवनात खरं सीमोल्लंघन झालं. कारण आतापर्यंत आम्ही या देहाच्या सीमेमध्ये बांधलेलो होतो. वास्तविक पाहता जीव हा परमात्मा रूप आहे, भगवत स्वरूप आहे. परंतु अज्ञानामुळे त्याने आपल्याला देहाच्या सीमेत बांधून घेतलंय. देहाची वेगळे, आत्मज्ञान वेगळे पडे, ते माझा अंशावडे थोडेपणे. ज्ञानोबराय बोलतात हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, मनोने स्वप्नाची बोरबारा संतोषेशिनी. त्या ठिकाणी आम्ही या देहामध्ये बांधलो होतो अज्ञानामुळे. पण संतांनी आम्हाला उपदेश केला, संतांनी आम्हाला आमच्यावर कृपा केली आणि आम्ही या देहाचं उल्लंघन केलं. आणि हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला. मी वासुदेव आमच्या सीमेचं उल्लंघन झालं, अज्ञानाचं उल्लंघन झालं. वास्तविक पाहता हे उल्लंघन कठीण आहे. बोलणं सोपं आहे, मी ब्रह्म आहे. पण संतांच्या कृपेशिवाय जीव ब्रह्मरूप होत नाही. अज्ञानाचं उल्लंघन होत नाही. संतांच्या सहवासात गेल्यानंतर आमच्या इंद्रियावर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ताबा मिळवला. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि खरा विजय आम्ही मिळवला. काम क्रोधावर विजय मिळवला, काळावर विजय मिळवला, नवे नवे भगवंतावर सुद्धा काय मिळवला? विजय मिळवला. आणि म्हणून
खरा दसरा आमच्या जीवनामध्ये संतांनी प्राप्त करून दिला. खरं सीमेचं उल्लंघन झालं, खरं सोनं रामनामाचं आम्ही लुटलं, खरा भेटीचा संतांच्या भेटीचा आनंद आम्ही घेतला. असे संत आहेत, त्यांनी आमच्या जीवनात एवढे उपकार केले. आम्ही संतांना काय द्यायचं शेवटच्या चरणात सांगितलं. तुका